हॅलो. काय त्रास होता? ॲक्च्युली माझे पिरियड्स रेग्युलर नव्हते. म्हणजे मला PCOD होतं आणि त्याच्यानंतर थायरॉईड पण डिडक्ट झाला मला आणि वेट गेन पण खूप प्रचंड झालं होतं आणि त्याच्यामध्ये एक मानसिक त्रास म्हणजे पूर्ण असं फर्स्टेड झाल्यासारखं झालं होतं, पूर्ण डिप्रेस झाले होते. मग इथे कसं कळालं तुम्हाला? ॲक्च्युली एका फ्रेंड थ्रू मला कळालं आणि तुमचे रिव्ह्यू पण पाहिले होते आणि तो सगळे रिव्ह्यू खूप पॉझिटिव्ह होते. त्याच्यामुळे म्हटलं की आपण आता एवढं बाकीचं बघितलं तर ॲटलीस्ट तुम्हाला एकदा व्हिजिट करावं. मग आता काय फरक जाणवतोय? फरक म्हणजे आता तुम्ही जी ट्रीटमेंट 2 महिन्याची दिली होती तर म्हणजे अंडर 2 मंथ्स त्याचा इफेक्ट व्हायला लागला मला आणि तुम्ही जसं गाईड केलं होतं तसं तरी एवढा पूर्ण नाही जमलं मला फॉलो करायला, पण जेवढं केलं त्यातूनच मला नक्कीच फरक जाणवला. माझा वेट लॉस पण झाला. त्याच्यानंतर जे थोडे डिप्रेस होते ते म्हणजे मला ते खूप लाईट पण वाटू लागलं आणि त्याच्यानंतर PCODचा जो प्रॉब्लेम होता तो तर सॉल्व्ह झालाच झाला. म्हणजे माझे पिरियड्स रेग्युलर हवे होते ते होऊन मला मीन्स फॉर्च्युनेटली ते कन्सिव्ह पण झालं. ओके. मग आता आनंदात आहेत एकदम. ऑफकोर्स. काय सांगाल मग? चांगलं म्हणजे हेच की जे आपण बाहेर खूप सारे डॉक्टर्स बघतो, खूप असं की चला मोठं हॉस्पिटल आहे आणि खूप हे आहे. ॲक्च्युली असं काही नसतं. पण जे डॉक्टर स्वाती काटे आहेत त्यांचा खूप म्हणजे खूप जास्त मला फायदा झाला आणि मी इतरांना पण खरंच रेफर करेल त्यांना की तुम्ही पण जाऊन त्यांना भेटा आणि तुमचे प्रॉब्लेम नक्कीच सॉल्व्ह होतील. थँक्यू सो मच. थँक्यू.